याच्या आधीच हर्षलच्या गुणधर्मांचा विचार करत असताना त्याचा एक गुणधर्म आपण चर्चा करायचं थोडं राहून गेलो, तो म्हणजे धक्कातंत्र. हर्षल आणि मंगळ हे जेव्हा एकमेकाला पूरक असतात, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा चंद्र चांगला असेल, चांगला म्हणजे शुभयोगाने युक्त, की ज्या चंद्रानं एक मनाशी कुठली तरी खूणगाठ बांधलेली आहे, असा चंद्र असेल आणि अशा चंद्राला मंगळ आणि हर्षल, प्रामुख्यानं हर्षल याची जर चांगली साथ मिळाली तर तो माणूस आपण घेतलेलं काम तडीस नेत असताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी जबरदस्त प्रयत्नवादी असतो. आणि हे प्रयत्न करत असताना त्याच्या मार्गामध्ये ज्या अडचणी येतात, जो विरोध निर्माण होतो, त्या विरोधाला धक्का देण्याचं काम हर्षल फार अगदी चाणाक्षपणे बजावतो. यासाठी आपल्याला रामायण काळातली, महाभारत काळातली उदाहरणं तर घेता येतीलच, शिवाय परदेशात ज्या काही फार महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी सत्तांतर घडवलं, राजकारणाला कलाटणी दिली. मुळात सत्तांतर घडवणं हे हर्षलचं काम नाही आहे. आपण मागे विचार केल्याप्रमाणे राजकारण हर्षलचं काम नाही आहे, परंतु इतर ग्रहांच्या प्रभावाखाली येऊन जर हर्षलनं एखादी घटना तडीस न्यायचं ठरवलं तर तो त्यामध्ये यशस्वी ठरतो. यासाठी आपल्याला आपल्या परिचयाची व्यक्ती, की ज्याला आपण युगपुरुष म्हणून ओळखतो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा विचार केल्यानंतर हर्षलचं धक्कातंत्र आपल्याला लक्षात येतं. या आधीच्या 2-3 व्हिडिओमध्ये किंवा आपल्या माहिती देण्या घेण्यामध्ये मी 2-3 वेळेला महाराजांचा उल्लेख केला आहे. पुन्हा महाराजांचा उल्लेख कशासाठी? तर महाराज ही अशी व्यक्ती होऊन गेली की ज्या व्यक्तीची निर्मिती काळाने केली. तुमची आमची निर्मिती आपले आई वडील करतात. एखाद्या संप्रदायाची, धर्माची निर्मिती एखादा थोर विचारवंत करतो. परंतु या सगळ्यांच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की महाराजांची निर्मिती ही काळाने केली, ती काळाची गरज होती. लाचारी, मजबुरी म्हणू आपण त्याला, दयनीय अवस्था, अत्याचार सोसत जाणं, आपण वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेलं पीक विना तक्रार सुलतानाच्या हवाली करणं आणि होत असणाऱ्या अत्याचाराबद्दल काहीही हू का चू न करणं, ही त्यावेळची पद्धत पडून गेली होती. ही महाराष्ट्राच्या इतिहासातली काळरात्र होती. रात्र 10 तासाची असते, 11 तासाची असते, 12 तासाची असते, पण ही रात्र 300 वर्षाची होती. मला पुढे जाऊन सांगायची गोष्ट हर्षलचे गुणधर्म पाहिजे आपल्याला, विषयांतर होत नाहीये. परंतु एवढ्या मोठ्या 300 वर्षाच्या काळरात्रीला
धक्का देण्याचं काम हे हर्षल प्रधान व्यक्तीने म्हणजेच महाराजांनी केलं. पुन्हा एकदा सांगतो, महाराज हे केवळ हर्षल प्रधान व्यक्ती नव्हते, केवळ मंगळ प्रधान व्यक्ती नव्हते, नेपच्यून प्रधान नव्हते, गुरु प्रधान नव्हते. महाराज हे सर्व ग्रहांचं प्रधानपण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ठासून भरलेलं होतं. म्हणून आपल्याला कोणत्याही ग्रहाची उदात्त भावना लक्षात घेताना महाराजांचं चरित्र उपयोगी पडतं. त्यासाठी म्हणून थोडीशी इतिहासाची पानं चालत असताना आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्यांदा जो धक्का दिला तो महाराष्ट्रामध्ये महाराजांनी दिला. जन्माला आले 1630 साली. त्यावेळी ते महाराज नव्हते. शहाजी राजे भोसले आणि जिजाऊ माता ह्यांचा मुलगा म्हणूनच त्यांची ओळख होती. एक फार मोठा जहागीरदाराचा मुलगा म्हणून त्यांची ओळख होती. पण या व्यक्तीनं जबरदस्त धक्का दिला. तो म्हणजे पहिला धक्का दिला तो औरंगजेबाला. त्यावेळी औरंगजेब शहेनशहा नव्हता, औरंगजेब शहाजहादा होता. त्यावेळी शहाजहादा म्हणजे राजपुत्र. शहाजहान बादशहानं दख्खनच्या सुभेदारीवर त्याला पाठवलं होतं आणि पुण्याजवळ जी जुन्नर आहे त्या जुन्नरपासून फार थोड्या अंतरावर औरंगजेबाची छावणी होती. आणि त्यावेळेला औरंगजेबाचं चित्त गोवळकोंड्याकडे लागलं होतं. त्याच वेळेला औरंगजेबाचे कान आग्र्याकडे होते, दिल्लीकडे होते. तिथं काय घडतंय त्याचे पिताश्री शहाजहान बादशाह यांची प्रकृती ढासळत चाललेली असं तो ऐकून होता. म्हणून अफाट दौलत मिळवण्यासाठी म्हणून गोवळकोंड्यावर हल्ला करणे आणि त्या अफाट दौलतीचा उपयोग करून काय वाटतं ते झालं तरी आलेल्या अडचणी बाजूला सारून दिल्लीचे तख्ते मिळवणे या दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर औरंगजेबाचं लक्ष केंद्रित झालं होतं. आणि नेमकं त्यावेळेला शिवाजी नावाच्या मुलाने, ॲट दॅट टाइम शिवाजी वॉज ओनली 27 years old, अवघं 27 वय होतं. उभ्या हयातीत महाराजांनी पहिल्यांदा धक्का दिला असेल तो औरंगजेबाला. त्याची दक्षिणेत उपस्थिती असताना जुन्नरचं ठाणं महाराजांनी लुटलं. थोडं पहिल्यांदा आपण शिवाजीनं म्हणू. आणि हा जबरदस्त धक्का इतर कोणाच्या लक्षात आला नाही, परंतु तो धूर्त, मुत्सद्दी, चाणाक्ष औरंगजेबाच्या लक्षात आला. या माणसाला इथंच खतम करावं, इथंच त्याचा नाश करावा किंवा पायबंद द्यायला इथंच कायमस्वरूपी घालावा असं त्याच्या मनात खूप होतं. परंतु वेळेची योजना वेगळी होती. हा इतिहास थोडा आपण बाजूला ठेवू. आणि शिवाजी त्यावेळेला औरंगजेबाला फार दखल घ्यावा इतपत महत्वाचा वाटला नाही. आणि महत्वाचं न वाटणं, या महत्वाच्या न वाटण्यालाच शिवाजीनं त्यावेळेला मोठा धक्का दिला. त्यापुढं जाऊन मंगळ आणि हर्षल यांचं जबरदस्त पाठबळ असलेल्या शिवाजीनं प्रत्यक्ष
मृत्यूला कवटाळलं ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली अफजल खानाची भेट. हा अफजल खान कसा होता हा इतिहास आपल्याला सगळ्याला माहित आहे. परंतु एकांतात घेऊन अफजल खानाचा नाश करण्याचं धाडस हे केवळ हर्षलच करू जाणे. ज्याच्यावर हर्षलगराची कृपा आहे, थोडासा मंगळाचा वरदहस्त आहे आणि ज्याला चंद्रबळ भरपूर आहे, अशा व्यक्तीनंच अफजल खानाला भेटायला जावं. आणि ते काम महाराजांनी केलं आणि त्याचा एकांगी करून खान मारला. त्यावेळी प्रस्थापित आदिलशाहीला दिलेला हा पहिला धक्का होता. या धक्क्यातून ही बातमी जायच्या आधीच महाराजांनी दुसरा धक्का दिला की अफजल खानाच्या वधाच्या पाठोपाठ महाराजांनी पन्हाळा काबीज केला. शिवाजी काय करतोय आणि शिवाजीनं काय केलं हे फार लवकर आदिलशहाच्या लक्षात आलं नाही. का तर बातमी जाईपर्यंत दुसरी बातमी तयार असायची. शिवाजीनं हे घेतलं ते घेतलं, हा किल्ला घेतला तो किल्ला घेतला, ही बातमी जाण्यापूर्वी अजून एखादी उचापत काहीतरी शिवाजीनं करून ठेवलेली असायची. आणि सगळ्यात आयुष्यात मोठा धक्का त्याच वेळेला आदिलशहाला मिळाला म्हणजे महाराज जेव्हा पन्हाळगडावरून निसटले. आपण शिवशाहीचा इतिहास पाहत नाही किंवा पाहायला पाहिजेच, पाहत नाही म्हणून उपयोग नाही. हा आपल्याला इतिहास पाहायला पाहिजेच, त्या इतिहासावरच आपण जगतोय. प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जायचं काम हर्षल इतकं धाडस कुणी करत नाही. सर्जिकल स्ट्राईक आता झाला, शब्दप्रयोग आता रूढ झाला, परंतु औरस सौरस 4 कोसावर पसरलेल्या शाहिस्तेखानाच्या छावणीमध्ये जाऊन नेमका खानावर हल्ला करणे ही मोठी सर्जिकल स्ट्राईक राजांनी केली. का तर त्यांना हर्षलचं पाठबळ भरपूर होतं. आता इथं कुंडली पाहत असताना हर्षल नेचून प्लुटोचा विचार करायचा का नाही याचं उत्तर आपल्याला मिळतंय. म्हणजे अनेक लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडले, राजांचं सगळं जीवनच धक्कातंत्रावर होतं. आधी खड्या पहाऱ्यामध्ये असताना सुद्धा राजांनी स्वतःच्या मुलात स्वतःची सुटका करून घेतली औरंगजेबाच्या पहाऱ्यातून. हा केवढा धक्का. म्हणजे विदिन शॉर्ट मला असं दुसरं सांगायचं आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हर्षल बलवान आहे, त्याला मंगळाची साथ आहे, पण या दोघांना सुद्धा गुरुग्रहानं आपल्या नजरेच्या जरबेत ठेवलेला आहे. अशा व्यक्ती इतिहासाला कलाटणी देतात. केवळ वैज्ञानिक संशोधन हर्षलच्या अंमलाखाली येत नाही. कोणत्याही नवीन गोष्टींची धडाकेबाज सुरुवात करणं हे काम हर्षलचं आहे. यासाठी म्हणून आपल्याला राजांचं जीवन जवळून पाहावं लागणार. पाहतोय हिटलरनं तेच केलं. एका पाठोपाठ एक प्रदेश बळकावत गेला हिटलर, आणि त्याला जबरदस्त धक्का दिला असेल तर विन्स्टन चर्चिलने दिल्या. अशी कोण कोण होते की हिटलरच्या जवळ एक ज्योतिष होता आणि तो ज्योतिषी
कोणत्या वेळेला काय करायचं हे हिटलरला आधी नीट आडाखा बांधून देत होता. हे चर्चिलच्या कानावर गेलं. हिटलरचा कट्टर वैरी चर्चिल. आणि मग हिटलर असे धक्के देत असताना जबरदस्त मोठा धक्का चर्चिलनं त्याला दिला की त्याचा ज्योतिषीच पळवून नेला. हे धक्का तंत्राचं आपण वर्णन करतोय किंवा त्याची माहिती घेतो. कोणाचं धक्का तंत्र हे हर्षलचं. दगदगू धोरण तर आपण पाहिलंच, मंगळकेतूचं, हर्षलचं. तसंच हर्षलचं धक्का तंत्र पण आपण पाहिलं. हर्षलचे शोध सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. औषधी विज्ञानमध्ये आहेत, तंत्रशास्त्रामध्ये आहेत, यंत्रशास्त्रामध्ये आहेत. तसंच हर्षलची शोध किंवा हर्षलची किमया ही युद्धशास्त्रामध्ये सुद्धा आहे. आता एवढी आपण हर्षलची काल थोडी अपुरी राहिलेली माहिती पाहिल्यानंतर त्यालाच लागून असणारा दुसरा पुढचा ग्रह नेपच्यून याची थोडीशी माहिती घ्यायची. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे थोडी खगोलीय माहिती घ्यायची. खगोलीय माहितीचा उपयोग कसा आपल्याला फलज्योतिषामध्ये करायचा हे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे. समाजाच्या उलट, रूढी परंपराच्या उलट वागणं हे हर्षलचं काम. का तो स्वतःच उलटा फिरतोय. आपण अनेक वेळेला सांगितलं, तो पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत नाही, तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय. या त्याच्या खगोलशास्त्रीय गुणधर्माचा उपयोग आपल्याला फलज्योतिषामध्ये करून घेता येतो. आता नेपच्यूनची खगोलशास्त्रीय माहिती घेताना आपल्याला त्रोटकपणे असं म्हणता येतंय की नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेतला 8वा ग्रह आहे. पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, आपल्याला सगळ्यालाच माहिती. तरी परंतु बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, हर्षल आणि नंतर नेपच्यून. आणि हा नेपच्यून ग्रह घन स्वरूपात नाही. इट इज नॉट टेरिस्ट्रियल प्लॅनेट. हा सुद्धा वायूचा मोठा प्रचंड गोळा आहे. अगदी ज्या वेळेला त्याच्या सेंटरपर्यंत जाता येईल त्यावेळेला कुठेतरी टणक भाग आपल्याला लागेल, असं यानाचा अंदाज आहे सॅटेलाइटचा. आणि ही सगळी माहिती जी आपण पाहतोय ती व्हॉयेजर 2 या यानानं टिपून आपल्याकडे पाठवलेले आहे. आणि हे यान 25 ऑगस्ट 1989 या दिवशी पृथ्वीवरून सोडण्यात आले. आणि तिथून आपल्याला ते नेपच्यूनविषयी, नेपच्यूनच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीविषयी माहिती पाठवते. आपल्या ग्रहमालेत हा आकारानं 4था ग्रह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची घनता ही पृथ्वीच्या घनतेपेक्षा जास्त. बीइंग इट इज गॅस प्लॅनेट. गॅस प्लॅनेट असून सुद्धा त्याची घनता पृथ्वीपेक्षा जास्त आहे म्हणण्यापेक्षा सर्व ग्रहामध्ये त्याची घनता जास्त आहे. आणि याचं अस्तित्व एकदा दोनदा काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं, परंतु निश्चितपणे याचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं
23 सप्टेंबर 1846 या दिवशी अगदी एखादा नियम एखादा शास्त्रज्ञ शोधून काढतो. फॉर एक्झाम्पल, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला आणि मग या गुरुत्वाकर्षणाचा पडताळा पाहत असताना शनीच्या भ्रमणामध्ये काही विसंगती दिसून आली. म्हणून शनीच्या पलीकडं पण एखादा ग्रह असला पाहिजे असं खगोलशास्त्रज्ञांना वाटलं. एक तर ग्रह असला पाहिजे किंवा न्यूटनचा नियम खोटा असला पाहिजे. पण न्यूटन शब्द काय वापरले होते? एव्हरी बॉडी इन दिस युनिवर्स, एव्हरी बॉडी ऑन धिस अर्थ म्हणला नाही तो. एव्हरी बॉडी इन दिस युनिवर्स इज अट्रॅक्टेड टू इच अदर. युनिवर्स शब्द वापरला होता ते. आणि मग न्यूटनचा आपल्याला नियम माहित आहे. अँड दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन is directly proportional to the product of or the multiplication of masses of two bodies and inversely proportional to square of distance between the centers of the two bodies. आणि मग हा नियम अप्लाय केल्यानंतर ज्या वेळेला ज्या ठिकाणी हर्षल दिसायला पाहिजे होता तिथे दिसेना. म्हणजेच खगोलशास्त्रज्ञांना वाटलं की याच्याही पलीकडे एखादी खगोलीय वस्तू असेल की जी हर्षलच्या भ्रमणावर परिणाम करते. आणि म्हणून पूर्ण गणितीय पद्धतीने आकडेमोडीने नेपच्यूनचा शोध लागला. शोध लागला म्हणण्यापेक्षा नेपच्यूनचं अस्तित्व जाणवलं आणि ते पूर्णपणे आधी गणितीय पद्धतीनं आणि नंतर टेलिस्कोपच्या पद्धतीनं सहाय्यानं 23 सप्टेंबर 1846 रोजी स्पष्ट झालं. आणि त्यानं पाठवलेली व्हायजर यानानं पाठवलेली जी फोटो आहेत त्यावरून असं स्पष्ट होते की 80% हायड्रोजन वायू आहे तिथं नेपच्यूनवर आणि 19% हिलियम आहे. 80 ने 19 99. आणि उरलेल्या 1% बाकीचे वायू आहेत मिथेन सारखे. म्हणून हा वायूंचा गोळा इतक्या प्रचंड प्रमाणात विस्तारला गेलेला आहे. आणि सूर्यापासून हा बराच लांब असल्यामुळं त्याचं सरासरी तापमान -214 आहे. शिवाय हा नेपच्यून ग्रह सूर्यापासून 4.5 अरब हे शब्द वापरतोय आपण, किलोमीटर दूर आहे. आणि शिवाय या नेपच्यूनवर काही प्रमाणामध्ये आयर्न, निकेल, सिलिकॉन याचं सुद्धा अस्तित्व असण्याची शक्यता आहे. नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 165 वर्ष लागतात. एवढा त्याची कक्षा रुंदावलेली आहे, विस्तीर्ण. म्हणजे पृथ्वीला 365 दिवस लागतात, नेपच्यूनला 165 वर्षे लागतात पृथ्वी सापेक्ष. म्हणजे जर आपल्याला तिथं आपला वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो 165 वर्षांना करावा लागेल. तेवढं काय आपलं आयुष्यमान नाही. नंतर या नेपच्यूनवर मोठमोठाली वादळे होत असतात.
नीट लक्षात घेऊया आपण त्याचं खगोलशास्त्रीय माहिती कशासाठी आपल्याला एवढी घ्यायची ती. त्याच्यावर मोठमोठाली वादळे निर्माण होतात, परंतु ती जास्त काळ टिकत नाहीत. गुरुवर निर्माण झालेली वादळं 350 वर्ष टिकलीत. म्हणजे नेपच्यूनमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम वादळासारखे होतात, परंतु जास्त काळ टिकत नाहीत. मानवी जीवनावर जास्त काळ टिकत नाहीत म्हणजेच काय, त्याच्यामुळं माणसाचं सामाजिक जीवन विस्कळीत होत नाही. वैयक्तिक म्हणत नाही आपण. नेपच्यूनमुळे माणसाचे सामाजिक जीवन विस्कळीत होत नाही. आणि या वादळामुळंच नेपच्यूनवर काळे आणि पांढरे मोठमोठाले डाग आपल्याला दिसून येतात. या नेपच्यूनला एकूण 14 चंद्र आहेत आणि त्यातले 2 चंद्र मोठे, त्यातला एक आहे ट्रायटन, आणि या ट्रायटनच्या भोवती 3 कडे आहेत. नेपच्यूनच्या शनीच्या भोवती कडे आहेत, हर्षलच्या भोवती कडे आहेत, नेपच्यूनच्या भोवती पण कडे आहेत. आणि हा नेपच्यूनचा चंद्र जो ट्रायटन आहे त्याच्या भोवती सुद्धा कडे आहेत. आणि सर्व चंद्रांमध्ये गुरुच्या, शनीच्या, हर्षलच्या आणि नेपच्यूनच्या पुढे जाऊन प्लुटोच्या, या सर्व चंद्रांमध्ये जास्तीत जास्त थंड हवामानाचं चंद्र आहे ट्रायटन. या ट्रायटनचे नेपच्यूनपासूनचं अंतर, नेपच्यूनपासूनचं 3,54,000 किलोमीटर आहे. एवढं जास्त अंतर कुठल्याही चंद्राचं कुठल्याही ग्रहापासून आहे. म्हणून काही शास्त्रज्ञांना असं वाटत होतं किंवा अजून सुद्धा काय वाटते की ट्रायटन हा नेपच्यूनचा उपग्रह नसून एखादा स्वतंत्र ग्रह असावा. परंतु हा नेपच्यूनभोवती फिरतोय म्हणून त्याला नेपच्यूनचा चंद्र म्हटलेला आहे. आणि ह्या ट्रायटनचा नेपच्यून भोवतीचा फिरण्याचा काळ 6 दिवसाचा आहे. दुसरा एक त्याचा मोठा चंद्र आहे, त्याचं नाव आहे निरीग. नेपच्यूनवर 16 तासाचा एक दिवस आहे. म्हणजे नेपच्यून स्वतःभोवती एक प्रदक्षिणा 16 तासामध्ये पूर्ण करतो. पण सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला त्याला 164.9 किंवा अप्रॉक्सिमेट 165 वर्षे लागतात. आपल्या क्रांतिवृत्तावर ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशीपैकी एक रास पूर्ण करायला किंवा एका राशीतून मार्गक्रमण पूर्ण करायला नेपच्यूनला 14 वर्ष लागतात. आणि नेपच्यूनची दैनिक सरासरी गती 2 कला आहेत. हर्षलची कशी 3 कला आहे तशी नेपच्यूनची 2 कला आहे. त्याचा दुसरा मोठा चंद्र ग्रह उपग्रह निरीग. अशा पद्धतीनं आपण नेपच्यूनची खगोलशास्त्रीय माहिती पाहतोय. आणि इतर सर्व ग्रहाप्रमाणेच नेपच्यूनवर
सूर्यापासून निघालेला सगळा प्रकाश पोचत नाही. ज्याप्रमाणे बुधावर पोचतो त्याप्रमाणे नेपच्यूनवर पोचत नाही. फक्त 40% सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश नेपच्यूनवर पोचतो. आणि नेपच्यूनवर ऋतू आहेत. आपण जरी पृथ्वीवर 6 ऋतू मानत असलो तरी हे 6च्या 6 ऋतू आपल्याला स्पष्टपणे डेट टू डेट क्लासिफाय करता येत नाहीत. वसंत, ग्रीष्म वगैरे आपल्याकडे 6 ऋतू आहेत. परंतु असं नाहीये की 1 जानेवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत एक ऋतू, असं नाहीये. अप्रॉक्सिमेट क्लासिफिकेशन आहे. आणि 3 महत्वाचे ऋतू पृथ्वीवर आपण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा पैकी 4-4 महिने एक ऋतू पूर्णपणे टिकत नाही. हा भूगोलाचा विषय. नेपच्यूनवर एक ऋतू 40 वर्षे टिकतो. अशा पद्धतीने 14 चंद्र असणारा आणि पृथ्वीपासून 4.5 अरब किलोमीटर दूर असणारा हा नेपच्यून मानवी जीवनावर कसा परिणाम करतो हे आपल्याला पाहायचंय. आता त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा उघडण्याचं कारण नाही की त्याचा फलज्योतिषामध्ये उपयोग करायचा का नाही करायचा, हा विषय आपण पुन्हा उघडायचा नाही. नेपच्यूनला रोमन साहित्यामध्ये सागराची देवता मानलेली आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नेपच्यूनला पर्जन्याची देवता मानलेलं आहे आणि त्याला नाव वरुण असं दिलेलं आहे. मग ही वरुण देवता 23 सप्टेंबर 1846 ला निर्माण झालेली नाही. वेद वाङ्मयामध्ये प्राचीन साहित्यामध्ये वरुण देवतेचा वारंवार उल्लेख आलेला आहे. आपल्या धार्मिक विधीमध्ये वरुणाचा कलश स्थापला जातो. म्हणजे नेपच्यून आपल्याला नवीन परिचयाचा नाही, ग्रह म्हणून फक्त त्याची ओळख आपल्याला अलीकडे झाली. ह्याच्या आधी आपण त्याची देवता म्हणून पूजा करत होतो किंवा आपल्या देवांच्या ओळीमध्ये नेपच्यूनला स्थान होतं. त्याच्या आधीची पहिल्यांदा 2 व्हिडिओ करताना नेपच्यूनचं बरंच वर्णन येऊन गेलेलं आहे. म्हणून आपण आज नेपच्यूनची फार थोडक्यात माहिती घेणार आहोत, त्याचे गुणधर्म पाहणार आहोत. नेपच्यूनचे आरोग्यावर किंवा मानवी देहावर फारसे परिणाम होत नाहीत. नेपच्यूनचे मानवी शरीरावर फारसे परिणाम होत नाहीत. नेपच्यूनचे जर परिणाम होत असतील तर ते मानवी मनावर होतात. मग नेपच्यूनचे मानवी शरीरावर फारसे परिणाम होत नाही या विधानाला पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण वैद्यकशास्त्र सांगते की बरेच रोग, बऱ्याच विकृती ही मनस्थिती बिघडल्यामुळे सगळं होतात. होमिओपॅथी तर असं सांगतंय, पॅथी वेगळ्या वेगळ्या आहेत. आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक रोगाचं मूळ कारण माणसाचं मन सांगितलेलं आहे. मग आपल्याला असं म्हणावं लागेल की होणाऱ्या प्रत्येक रोगाचं कारकत्व किंवा कारण
ऋण नेपच्यूनकडे जाते की काय? जर मनस्थिती बिघडली, झोप जाते. मनस्थिती बिघडली, भूक मंदावते. मनस्थिती बिघडली, कामामध्ये लक्ष लागत नाही. म्हणून जर एखाद्याच्या कुंडलीला नेपच्यून ऋण असेल, आपण सारखं ग्रहांनी पिढी, पापग्रहाच्या युतीत, प्रतियोगात, केंद्रयोगात असा शब्द वापरण्यापेक्षा धन आणि ऋण एवढे शब्द आपण वापरायचे. धन म्हणजे कसा? शुभ ग्रहांनी युक्त, दृष्ट, शुभस्थानी असा. आणि ऋण म्हणजे ह्याच्या विरोधात अशुभ ग्रहांच्या, क्रूर ग्रहांच्या, पापग्रहांच्या योगात. मग ऋण नेपच्यून जर असेल तर माणसाच्या मनस्थितीवर परिणाम होतो, ती ठीक राहत नाही. आणि मग त्यातून अनेक प्रकारच्या रोगांचा, अनेक प्रकारच्या व्याधींचा जन्म होतो. रोगांचा जन्म जीवाणू विषाणूमुळे होतो, नो डाऊट. पण मनस्थिती बिघडली की शरीर क्रिया बिघडल्या, मग त्यातून काही रोग निर्माण होतात. त्याचं कारकत्व नेपच्यूनकडे. आणि म्हणून अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत, एंडोक्राइन ग्लॅन्ड्स, त्याच्यावर नेपच्यूनचा अंमल असतो. शरीर विज्ञानामध्ये आपण ग्लॅन्डचा अभ्यास करतोय, त्याची व्याख्या केलेली आहे की ज्यातून निर्माण झालेले स्त्राव शरीरात पसरण्यासाठी म्हणून वाहिन्या नसतात, डायरेक्ट रक्तात मिसळले जातात. त्याला आपण एंडोक्राइन ग्लॅन्ड्स असं म्हणतो. म्हणून नेपच्यूनचा मानसिक परिणाम होतो, चंद्रावर होतो. आणि विशेष करून नेपच्यूनचा अंमल हा एंडोक्राइन ग्लॅन्ड्सवर आहे. नंतर महत्वाचा भाग, नेपच्यून हा स्वप्नांचा कारक आहे. इथं जरा आपलं लक्ष पुन्हा एकदम कॉन्सन्ट्रेट होते. कारण स्वप्न असा एक घटक आहे आपल्या मानवी जीवनाचा की त्याचं कोड अद्याप कोणालाच उलगडलेलं नाही. कोणाला भयानक स्वप्न पडतं, हंतरुणावर उठून बसतात लोक. कोणी जोरात ओरडतात, किंचाळतात. त्यावेळेला काही त्याला चावलेलं नसतं. कोणी काडकन त्याला कोणी कानाखाली दिलेली नसते. झोप लागलेली असते. म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याला विसर पडलेला असतो. तरी देखील विचित्र भयानक स्वप्न पडल्यानंतर माणसं दचकून जागे होतात. स्वप्नांची दुनिया वेगळीच आहे. त्यामध्ये सूचक स्वप्न आली. काही काही लोकांना पुढे होणाऱ्या घटनांचं स्वप्न पडतं. अशी काही महाभाग किंवा चांगली माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. आणि स्वप्नसृष्टीवर अभ्यास करणारे पण लोक आहेत. त्या लोकांचा नेपच्यून बलवान असतो. आता स्वप्न खरी केव्हा होतात, खोटी केव्हा होतात, हा भाग जरी वेगळा असला तरी एवढं म्हणता येतं की आपल्या मूळ नेपच्यूनच्या पंचमातून, भाग्यातून किंवा नेपच्यून वरून चंद्राचं भ्रमण चालू असताना जी स्वप्न पडतात ती खरी होतात. ती सूचक स्वप्ने असतात. मग ते भयानक असोत, भीतीदायक असोत, अथवा काही चांगलं घडणारे असोत. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये नेपच्यून हा कुठे ना कुठेतरी आहेच.
योगायोगानं, कारण नेपच्यून दर 14 वर्षांना रास बदलतो, योगायोगानं नेपच्यून चांगल्या राशीत चांगल्या भावात असेल, गुरुशी म्हणा किंवा इतर शनीशी दुसऱ्या ग्रहाशी चांगला योग करत असेल, नवपंचम लाभ योग वगैरे, आणि चंद्रही चांगला असेल, तर निश्चितपणे अशा नेपच्यूनशी गोचरीचा चंद्र त्रिकोणयोग करत असताना किंवा नेपच्यूनवरून चंद्र जात असताना सूचक स्वप्ने पडतात. प्रत्येकानं अनुभव घ्यायचा. हा नियम हा खराच वाटेल आपल्याला, पण त्यावेळेला झोप गाढ लागलेली असायला पाहिजे. हे आपण मानसशास्त्राच्या विरोधात बोलतोय, कारण मानसशास्त्रज्ञ म्हणतात की गाढ झोपे स्वप्न पडत नाहीत, परंतु ज्योतिषशास्त्र असं सांगतं की गाढ झोपेमध्ये स्वप्न पडतात आणि तीच स्वप्न सूचक असतात. मुळातच नेपच्यून हा स्वप्नांच्या जगात वावरणारा ग्रह आहे. अवतीभोवती समाज जीवन कसं असावं, रामराज्य असावं. आता या वेळेला आपण मागं काय काय स्पष्टीकरण केले, तेच काय काय स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा येणार आहे. नेपच्यून नवीन नवीन कल्पना निर्माण करतो, आणि एवढंच काय, नेपच्यून प्रश्न सुद्धा विचारतो आपल्याला. अवतीभोवतीच्या विचित्र घटना पाहून नेपच्यून स्वतःला विचारतो, असं का, असं का. याला उत्तर हुडकणं हे ज्याच्या त्याच्या बुद्धीचं काम आहे. पण काय घटना घडायला लागल्या आजूबाजूच्या जीवनामध्ये, तर नेपच्यून स्वतःला प्रश्न विचारतो की असं का. पाऊस वेळेवर पडत नाही, थंडी मुलखाची वाढली आहे, उन्हाळ्यानं अगदी उच्चांक गाठलाय तापमानानं. नेपच्यून हळूच विचारतो असं का, आणि मग त्याला कुणीतरी उत्तर देतं ही पर्यावरणाचा ऱ्हास आहे. परंतु प्रश्न विचारतो मात्र, आणि नेपच्यून स्वतःची तत्व मांडतो. हर्षल सुद्धा स्वतःचे तत्व मांडतो. मागे आपण हेच ओळ मागे आलेले आपल्या आपल्या चर्चेमध्ये. हर्षल सुद्धा असे प्रश्न विचारतो, या जगाला मी आग का लावू नये. जिस दिन मैंने देखा नरको, नर के आगे हाथ पसारे. जिस दिन मैंने देखा नर को, नर के आगे हाथ पसारे. उस दिन सोचा क्यों न लगा दूं आज आग इस दुनिया भर को. अरे, धान्य निर्माण करायचं निसर्गानं, निवारा निर्माण करायचा निसर्गाने, घर बांधायचं म्हणत नाही, पण निवारा निर्माण करायचा, आणि त्याच अन्नासाठी माणसानं माणसापुढं हात पसरायचा. हे हर्षलच्या कोष्टकात बसत नाही, पण नेपच्यूनच्या कोष्टकात बसतं. म्हणून नेपच्यून विचारतो, भीक मागायची पाळी काय यावी आपल्यावर. भीक मागावी लागली म्हणून नेपच्यून चोऱ्या कर असं म्हणत नाही. नेपच्यूनचे दुसरे पण काही प्रश्न असतात, ते आपण पुन्हा नंतर पाहूया. नेपच्यून झोपेचं कारकत्व आहे. ज्या व्यक्तीला नेपच्यूनचं बळ चांगलंय त्याला पुरेशी झोप मिळते. का, तर समाधान असतं. आपण सुरक्षित आहोत ही भावना त्याच्यापाशी असते.
आपलं पुढचं भविष्य सुद्धा उज्ज्वल आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं. म्हणून नेपच्यून हा झोपेचं कारकत्व, त्यातले त्यात शांत झोपेचं कारकत्व समजला जातो. आणि महत्वाचं म्हणजे नेपच्यून हा जलप्रवासाचं कारकत्व आहे. ओढा ओलांडून थोडा पायजमा वर करून गुडघे एवढ्या पाण्यातनं, घोट्या एवढ्या पाण्यातनं पलीकडे जाणं म्हणजे जलप्रवास नव्हे. पण एक 50-100 वर्षापूर्वी समुद्र ओलांडून दुसऱ्या देशामध्ये जाणं फार मोठी लक्षात घेण्यासारखी बाब होती. आपण अजून सुद्धा म्हणतो विवेकानंद गेले परदेशी, बोटीनं गेले. महात्मा गांधी उच्च शिक्षणासाठी गेले, बोटीनं गेले. त्यावेळेला हवाई वाहतूक एवढी जास्त सुधारलेली नव्हती. तरी परंतु जलप्रवासाचं कारकत्व हे नेपच्यूनकडे येतं. जे काय रहस्य असेल, जी काय गूढ बाब असेल, ती नेपच्यूनच्या अंमलाखाली येते. रहस्याचं कारकत्व आपण शनीकडे पण दिलं होतं. रहस्याचा गुण आपण राहूकडे पण दिला होता. परंतु यापेक्षा सगळं जर मोठं गुण जर कुठं निर्माण होत असेल तर त्याचं कारकत्व नेपच्यूनकडे आहे. रहस्यमय जे काय असतं ते सगळं नेपच्यूनच्या अंमलाखाली आहे. आणि ती रहस्य हुडकायचा प्रयत्न नेपच्यून फार हळुवारपणे करतो. त्या वस्तूचा नाश न करता दोरखंडाला पडलेल्या गाठी तिढा या हर्षलनं सोडवाव्यात आणि आपल्या सोन्याच्या लाखेताला पडलेला तिढा हा नेपच्यूननं सोडावा. याच्यावरून हर्षल नेपच्यूनचा वेगळेपण आपल्या लक्षात येतं. पण जिथं जिथं रहस्य आहे, गुप्तता म्हणत नाही आपण, रहस्य म्हणतोय, जिथे जिथे रहस्य आहे तिथे तिथे नेपच्यून बलवान आहे. आणि काही लहान मुलं असतात, ही 4-5 वर्षाची, उगीच्या उगी खेळता खेळता म्हणतात, आई आज आपला मामा येणार. हा, आईला गंमत वाटते, ते पार पूर्वी खेळत असते. बऱ्याच वेळेला काही लोक असे असतात, अरे उद्या परवा असं असं घडत. याला विज्ञानामध्ये उत्तर नाही. कारण त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बाळाचा मामा येतो. त्या माणसानं म्हणलेलं जे काही असतंय 2-3 दिवसात असं घडल म्हणलेलं ते घडतं. हा विज्ञानाचा विषय नाही, अनुभव घेण्याचा विषय आहे. असे काही लोक आहेत समाजामध्ये, त्यांना पुढं काय होईल हे पाहण्यासाठी म्हणून कुंडलीची गरज नाही, हस्तरेषेची गरज नाही, डेट ऑफ बर्थ घ्यायची, त्याची बेरीज करायची, त्यातून आकडा काढायचा, अंकशास्त्राची गरज नाही. तरी परंतु अशी माणसं बिनचूकपणे बोलू शकतात. इथं आपल्याला शब्द आणायचा सिक्स्थ सेन्स. त्याचा नेपच्यून बलवान, त्याचा सिक्स्थ सेन्स बलवान. हे कोड अजून कोणालाही उलगडलेलं नाही. मी म्हणणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला पण उलगडलेलं नाही. सायकॅट्रिक बरेच आहेत, शहर गावामध्ये आहेत, तालुका प्लेसला आहेत. परंतु असं काही लोक ते बोलून जातात की ते घडतं म्हणजे घडतं, हे चांगलं असो अथवा वाईट असो, पण तसं घडतं. आणि जर योगायोगानं आपल्याला त्यांची कुंडली पाहायला मिळाली तर आपल्याला नक्की लक्षात येते की यांचा नेपच्यून बलवान आहे, धन आहे.
कुणापणा सांगायचं म्हणजे कुठल्या ग्रहाच्या शुभयोगात आहे वगैरे. म्हणजे नेपच्यून आणि सिक्स्थ सेन्स याचा निकटचा संबंध आहे. ह्याच्या आधी आपण पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, तोंड न उघडता नेपच्यून बोलतो. बघा गंमत आहे. तोंड न उघडता नेपच्यून बोलतो. अस्तित्वाची जाणीव नेपच्यूनला होते. नजरेला नजर न देता, डोळे उघडून न पाहता नेपच्यूनला दिसतं. कुठेही आवाज न होता नेपच्यूनला ऐकू येतं. हे सगळं गूढ आहे. मुळात नेपच्यूनच गूढ आहे. काल सांगितल्याप्रमाणे संगीतातल्या सप्तकाप्रमाणे बुधाचे गुणधर्म जर आपण हर्षलला दिले, सारे ग म प ध नि, तर शुक्राचे गुणधर्म नेपच्यूनला द्यावे लागतात. आणि तसा अनुभव येतो. नेपच्यून शुक्राची सुधारित आवृत्ती आहे. जसं बुध हे हर्षल बुधाची सुधारित आवृत्ती आहे, पण ही भलती सुधारित आवृत्ती आहे. शुक्राचं प्रेम वेगळं, नेपच्यूनचं प्रेम वेगळं. ह्याच्या आधीच सांगायचं, नेपच्यूनला सिक्स्थ सेन्स आहे म्हणतो, तर त्या सिक्स्थ सेन्सचं उदाहरण पहिलं तो हे काऊ कोकत आहे, शकून ग माये सांगत आहे, माऊली म्हणतात. आणि तेच माऊली पुढं म्हणतात की उड उड गे काऊ तुझे सोन्यानं मळवीन भाऊ. काय म्हणते काऊ कोकू? की पंढरी राय येणार आहे. हे नेपच्यूनला कोणी पोस्टमन सांगत नाही. पांडुरंग येणार आहे ते. त्याला कोणाचा फोन येत नाही. कुणी स्वतः घरात येऊन सांगत नाही. पण नेपच्यून मात्र नेपच्यूनला सांगतं म्हणजे सांगतं. कोण सांगतं? अद्याप त्याचा उलगडा झालेला नाही. पांडुरंग येणार आहे हे कावळा सांगतोय माऊलींना. इथं आपल्याला नेपच्यूनचं श्रेष्ठत्व लक्षात येते. नेपच्यूनच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर नाहीत. हा ग्रह असं का वागतो? उन्हाळा का जास्त झाला? पाऊस का जास्त पडला? पूर का आला? याला उत्तर आहेत. खालच्या नदीचं पाणी तटलं म्हणून वर पाणी फुगत गेलं. भिंत कच्ची बांधली म्हणून धरण फुटलं. पाया नेत नव्हता म्हणून घर पडलं. याला उत्तर आहेत. पण नेपच्यूनचे असे काही प्रश्न आहेत की त्याला उत्तर नाहीत. नेपच्यूनचा प्रश्न आहे, नाडी का चालते? अरे केव्हा जरी आपण डॉक्टरकडे गेलो, पडसा आले, ताप आलाय, थंडी वाजते, हगवण लागली, मुळव्याध झाले, काय असं, डॉक्टर पहिल्यांदा अंगठ्यापाशी हात ठेवून आपल्या मनगटाला नाडी पाहतात. त्याच्यावरून डॉक्टरला नाडीची ठोक्यावरून निदान येते. ही नाडी म्हणजे काय? हृदयाची स्पंदने आहेत. मग नेपच्यून विचारतो, ह्या हृदयाला कुठे ड्राय सेल आहेत का? इलेक्ट्रिक मोटर फिरते, पंखा फिरतो, AC चाललंय, फ्रीज चाललंय, त्याला इलेक्ट्रिक करंट आहे. पण हृदयाचं पंपिंग चालू आहे, त्याला एनर्जी कोण पुरवतो? हा नेपच्यूनचा प्रश्न आहे की ज्याला उत्तर नाही.
असे अनेक प्रश्न आहेत. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतो. वैज्ञानिक लगेच सांगेल गुरुत्वाकर्षणामुळे फिरतो. अरे पण गुरुत्वाकर्षण कोणी निर्माण केलं? इट इज द क्वेश्चन ऑफ नेपच्यून, आस्क्ड बाय नेपच्यून. अशी उत्तरं नसणारे प्रश्न नेपच्यून निर्माण करतो. म्हणजेच नेपच्यून फार रहस्यमयी ग्रह आहे, फार तत्वचिंतन करणारा ग्रह आहे, फार खोल विचार करणारा ग्रह आहे. नेपच्यून हळवा आहे, नेपच्यून प्रेम करतो, नेपच्यून हळवा आहे. लहानपणापासून आपल्याला गोष्ट सांगली, इतकी गोष्ट सांगितली जाते, फार चांगली गोष्ट आहे ती. एखाद्या माणसाचं लग्न होतं, एका माणसाचं होतं लग्न, नवरा बायकोचं प्रेम असतं आणि ती सून म्हणणारी आईचा द्वेष, सासूचा द्वेष करत असते. नवऱ्याचं तर प्रेम त्या बायकोवर आलोट असतं. बायकोनं काय सांगल ते करायची तिची तयारी असते. मग बायको सांगते नवऱ्याला की तुझ्या आईला मार, ऐकतो तू. अजून आपल्याला पुढे जाऊन बघायचं. सगळ्यांनी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे, नवीन नाही. आईचा जीव मारतो, बायकोकडे अगदी आनंदाने तो सांगतो की मी आईला मारून आलो. ही गोष्ट आहे बरं का. पुन्हा त्या सोनाला काय दचका वाटायला, ही म्हातारी पुन्हा ज्योती बिती झाली तर काय करावं म्हणून ते म्हणते की असं करू नका, तुमच्या आईची छाती फोडा, तिचं काळीज काढा आणि ती घेऊन या. आता तू माणूस कधीतरी आईला मारणे जीव गेलायस, जातो छाती फोडतो, त्यातले काळीज काढतो आणि भरा 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 यायला लागतो. आपल्या बायकोकडून ठेच लागून पडतो. ठेच लागून पडल्यावर ते काळीज विचारते, बाळा तुला कुठे लागलं का? हे नेपच्यूनचं प्रेम आहे, हे नेपच्यूनचं वात्सल्य आहे. चंद्रमुखी इंद्रमुखी हे नेपच्यूनचं प्रेम नाही. नेपच्यूनचं प्रेम शरीरावर नाही, नेपच्यूनचं प्रेम आत्म्यावर आहे. आत्म्याचं आत्म्यावर प्रेम आहे. नेपच्यून शुक्राचा शुभयोग असा आहे. आणि बऱ्याच वेळेला नेपच्यून प्रश्न विचारतो असं आपण म्हटलो. एखाद्या जोडीचं प्रेम जमलेलं आहे, 4-6 महिने वावरलेत, भेटलेत, आलेत गेलेत, एकमेकाबरोबर फिरले आणि त्या मुलीचं लग्न दुसरीकडेच होतं. आणि मग नेपच्यूनचा प्रश्न आहे लग्नाच्या वेळेला, हुस्नावर नूर की बारात ए रात किसे पेश करू, रंगावर नूर की रात किसे पेश करू. बारात असेल, रात असेल. हा नेपच्यूनचा प्रश्न. आता मी कोणाला हे सगळं विचारू किंवा कोणापुढं मांडू? तोच नेपच्यून पुन्हा विचारतो, ए दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें? तुम्ही सांगा, आगे जाने वफा तुम्ही वो कह दो कि हम क्या करें. इतकं नेपच्यूनचं प्रेम शुद्ध आहे. ज्या ग्रहाबरोबर नेपच्यून, त्या ग्रहाप्रमाणे त्याची फळे मिळतात, त्याची फळं वृद्धिंगत होतात आणि स्फूर्ती नेपच्यून देतो, अंतस्फूर्ती. लोळत बसलेले असतात, पडलेले असतात आणि उठून एकदम काहीतरी लिहितात ते लोक. सहज जाता जाता एकदम रस्त्यावर थांबतात, एक कागद घेतात, चितूर घेतात, त्याच्यावर खाणाखुणा करतात आणि मग त्यातून
एखाद्या चांगल्या गाण्याची धून तयार होते. ही स्फूर्ती, अंतस्फूर्ती नेपच्यूनची. नेपच्यून काळजी करतो, स्वतःची पण करतो, इतरांची पण करतो. आणि नेपच्यून कशी कमालीचा समजूतदारपणा आहे. आता थोडंस आपल्याला आजच्या तारखेवर यायचं आहे. कर्तव्य 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 म्हणून शासन काय करते? आजच्या तारखेला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याला सांगते, घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडू नका, पोलीस उभा राहत आहेत, अडवतात, आमचं तमकं. पण नेपच्यूनला वाईट वाटतं, अशी पाळीच शासनावर का येऊ द्यावी? पोलिसांची जी जी काही शक्ती आहे ती अशी का खर्च व्हावी? लोकांना घरामध्ये हाकलण्यात, दुकानं बंद करून म्हणून सांगण्यात, शटर ओढा म्हणून फिरण्यामध्ये नेपच्यून का खर्च करावी शक्ती पोलीस लोकांनी? हे नेपच्यून विचारतो. इतका नेपच्यून समजूतदार आहे. सरकारचं कर्तव्य आहे. अरे सरकारचं कर्तव्य तसं तुमचं काही कर्तव्य नाही का? नेपच्यून आपल्याला विचारतो. जर काही साथीचा रोग असेल, जर युद्ध चालू असेल, काही मोठा दंगा उसळला असेल, तर स्वतःबरोबर इतरांचं रक्षण करण्याचं काम केवळ राजाचं, केवळ सरकारचं नाही, तर आपलं पण आहे, हे नेपच्यून सांगतो. म्हणून नेपच्यून हा कमालीचा समजूतदार ग्रह आहे. स्वतःची जबाबदारी ओळखून वागणारा ग्रह आहे. आणि तसं जर कोणी जबाबदारी ओळखून वागत नसेल तर नेपच्यून त्याची निंदा करतो. मुळातच नेपच्यून कुणाला नाव ठेवत नाही. किती मतदान झालं? 50%. म्हणजे 50% लोकांनी मतदान केलं नाही, ही नेपच्यून ओळखतो. आणि मग मागायला मात्र सगळ्याच्या पुढं. अरे जे तू उमेदवार निवडून दिले, ज्याचं मंत्रिमंडळ बनलंय, ते बनवत असताना, ते उमेदवार निवडून येत असताना तू मतदान केलंयस का? घरातनं बाहेरच पडला नाही. होळीनं सुट्टी लागून आली म्हणून बोंबलत फिरायला गेला. इथे नेपच्यून दोषावर बोलतो. अधिकाराची जशी नेपच्यून हर्षल अधिकाराचा वापर करतो, नेपच्यून जबाबदारीची जाणीव ठेवतो. आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडण्याची जाणीव नेपच्यून इतकी दुसऱ्या कुठल्याही ग्रहामध्ये नाही. मुलाला 80% मार्क पडावे. अरे पण तू तुझ्या मुलाला, तुझ्या मुलीला वह्या आणून दिल्यात का? पुस्तकं आणून दिलेत का? त्याला कामाला लावून कुठं त्याचा अभ्यास वेळ वाया घालवलाय का? हा विचार नेपच्यून करतो. खमंग बायकोनं करून काहीतरी आपल्या पाण्यात टाकावं, पण तो आवश्यक ते सामान घरात आणून दिले का? या सगळ्या गोष्टींचा नेपच्यून विचार करतो. दॅट इज व्हाय आय थिंक सूर्यापासून प्लुटोपर्यंत जर कुठला ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत असेल सकारात्मक, तर तो नेपच्यून करतो. का? तर नेपच्यून प्रेम करतो, नेपच्यून समजूतदारपणा बाळगतो, नेपच्यून जबाबदारीची आणि अधिकाराची जाणीव करून देतो. अशा पद्धतीनं आपण सूर्यापासून ते नेपच्यूनपर्यंतच्या ग्रहांची माहिती, त्यांची भौतिक गुणधर्म पाहिले. हे पाहत असताना, नेपच्यून विषयी जास्त सांगत असताना माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की आपण कर्तव्यामध्ये चुकारपणा येऊ देऊ नये. आपली जबाबदारी चांगली पार पाडली पाहिजे.
मग नेप्च्यून ग्रह आपल्यावर प्रसन्न होतो.